मंडळी, अमेरिका आणि इस्रायल यांनी 2 दिवसांपासून सुरू केलेल्या हल्ल्यांमुळे इराणची अक्षरशः झोप उडाली आहे. अमेरिका आणि इस्रायलनं केलेल्या या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयतुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झालाय. 1989 पासून खामेनी हे इराणचे सुप्रीम लीडर होते. सगळ्यात आधी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी खामेनी यांचा मृत्यू झाल्याचं जाहीर केलं. खामेनी यांच्या घरातल्या 4 सदस्यांचा देखील या हल्ल्यात मृत्यू झाला. यामध्ये खामेनी यांची सून, मुलगी, नात आणि जावई देखील मारले गेले असा दावा अमेरिकन मीडियाने केला. या बातम्यांना इराणच्या माध्यमांनी देखील दुजोरा दिला. खामेनी यांच्या मृत्यूनंतर इराणमध्ये 40 दिवसांचा शोक जाहीर करण्यात आला. यानंतर इराणमधली जनता खवळली. खामेनी यांच्या मृत्यूच्या निषेधार्थ इराणमधले बरेच लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले. बरं, खामेनींच्या मृत्यूनंतर ही आंदोलनं फक्त इराणमध्ये झाली का? तर नाही. इराणमध्येच नाही तर भारतामध्ये देखील लोकांनी आंदोलनं केली. त्यांच्या मृत्यूच्या निषेधार्थ मुंबईमधल्या मुंब्र्यातून तर पुण्यामधल्या कोंढव्यातून लोक रस्त्यावर उतरली. सोबतच पाकिस्तानमध्ये देखील या घटनेचे पडसाद उमटताना दिसले. खामेनी यांच्या हत्येच्या निषेधार्थ पाकिस्तानच्या कराची मधली देखील बरीच लोक रस्त्यावर उतरली. मात्र या सगळ्यांमध्ये पाकिस्तानच्याच पोलिसांनी आपल्याच लोकांवर गोळीबार केला आणि या सगळ्या चकमकीत पाकिस्तानचे 40 पेक्षा अधिक लोक मारले गेले तर 150 पेक्षा अधिक लोक गंभीर जखमी झालेत. म्हणूनच कराचीत नेमकं काय घडलं? पाकिस्ताननं आपल्याच लोकांवर गोळ्या का चालवल्या? यावर राजकीय विश्लेषकांचं काय मत आहे हे जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी निशा हिंगे आणि तुम्ही पाहताय विषयच भारी. मंडळी, इराणला लागून पाकिस्तानची जवळपास 959 किलोमीटर लांबीची सीमारेषा आहे आणि यामुळेच दोन्ही देशांमध्ये आधीपासूनच चांगले संबंध आहेत. त्यातच बलुचिस्तान हा प्रदेश दोन्ही देशांच्या सीमेवरच असल्यामुळं या संबंधांना आणखीनच बळकटी मिळते. गेल्या अनेक वर्षांपासून पाकिस्तानमधल्या शिया समुदायाचं इराणसोबत धार्मिक नातं अगदीच घट्ट आहे. त्यामुळं इराणवरच्या हल्ल्याचा थेट परिणाम पाकिस्तानच्या देशांतर्गत शांततेवर होणं स्वाभाविक आहे. अमेरिकेनं आजपर्यंत अनेकदा पाकिस्तानला अब्जावधी डॉलर्सची लष्करी मदत केली आहे. पाकिस्तानकडे असलेली घातक लढाऊ विमानं आणि युद्ध सामग्री अमेरिकेतूनच आलेली आहे. एका बाजूला अमेरिकेचा पैसा आणि दुसऱ्या बाजूला इराण सोबत असलेली धार्मिक जवळीक, या दोन टोकांच्या ओढाताणीत पाकिस्तानच्या स्थिरतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. आता मिडल ईस्ट देशातल्या युद्धांच्या या वणव्यांमुळे पाकिस्तानला एका अशा वळणावर आणून ठेवलंय जिथं कुठलाही निर्णय घेणं त्यांच्यासाठी धोक्याचं ठरू शकतं आणि त्यातूनच अमेरिका इस्रायल विरुद्ध इराण या संघर्षात पाकिस्तानला मोठी भीती सौदी अरेबियाच्या भूमिकेची वाटते. आता ती का? तर पाकिस्तान आणि सौदी अरेबियामध्ये सप्टेंबर 2025 मध्ये एक ऐतिहासिक धोरणात्मक परस्पर संरक्षण करार झाला होता. या कराराअंतर्गत या देशावर झालेला हल्ला हा दुसऱ्या देशावर झालेला हल्ला मानला जातो. त्यामुळे जर सौदी अरेबियानं इराणवर लष्करी कारवाई केली किंवा इराणनं सौदी अरेबियावर हल्ला केला तर पाकिस्तानलाही युद्धात उतरावं लागेल आणि इराणशी असलेलं शेजारचं नातं आणि अमेरिका आणि सौदी अरेबियासोबत असलेल्या लष्करी आणि आर्थिक मैत्रीमुळे पाकिस्तानची सध्या मोठी कोंडी झालेली दिसतीये, असं प्रसिद्ध लेखक शनाका अन्सेलम परेरा म्हणतात. एकूणच काय तर अमेरिकेच्या एका मित्र राष्ट्रानं म्हणजेच पाकिस्ताननं आपल्या जनतेपासून अमेरिकेच्या दूतावासाचं रक्षण करण्यासाठी स्वतःच्याच नागरिकांची हत्या केल्याची टीका परेरा करतात. एकीकडे पाकिस्तानी सैन्य आंदोलकांना गोळ्या घालत होतं तर दुसरीकडे पाकिस्तानचे गृहमंत्री हे खामेनी यांच्या हत्येचा निषेध करत होते. ज्या अमेरिकेनं खामेनी यांना मारलं त्याच अमेरिकेच्या दूतावासाचं रक्षण करताना पाकिस्तान सरकारनं आपल्याच लोकांचं रक्त सांडलं. इराणशी असलेले शेजारचे संबंध आणि अमेरिका आणि सौदी अरेबियाशी असलेल्या लष्करी मैत्रीमुळे पाकिस्तानची अवस्था इकडे आड आणि तिकडे वीर अशी झालीये असंही परेरा यांनी म्हटलंय. पण मंडळी, असं असलं तरी जर भारतामध्ये खामेनी यांच्या मृत्यूचे पडसाद उमटत असतील तर साहजिकच पाकिस्तानमध्ये देखील सीमारेषेमुळे आणि धार्मिक संबंधांमुळे या घटनेचे पडसाद उमटले आणि यातूनच कराचीमध्ये मोठा हिंसाचार बघायला मिळाला. पाकिस्तानच्या डॉन या वृत्तपत्रानं दिलेल्या माहितीनुसार अयतुल्ला अली खामेनी यांच्या मृत्यूनंतर कराचीमध्ये जवळपास 2000 आणि इस्लामाबादमध्ये 500 आंदोलकांनी अमेरिकन दूतावासावर धडक दिली. याच दरम्यान आंदोलकांनी दूतावासाची बाहेरची भिंत ओलांडून आत प्रवेश केला. आता व्हिएन्ना करारानुसार कोणत्याही देशाचा दूतावास हा त्याच्या देशाचा सार्वभौम प्रदेश मानला जातो. त्यामुळं अमेरिकन दूतावासात झालेला हा प्रवेश
अमेरिकेच्या सार्वभौमत्वाचं उल्लंघन मानलं गेलं. कराचीचे पोलीस प्रमुख झीशान सिद्दीकी यांनी सांगितलं की परिस्थिती हाताबाहेर जातीये आणि त्याच्यामुळे पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडून या जमावाला पांगवण्याचा प्रयत्न केला. मात्र यावेळी आंदोलन करणाऱ्या लोकांनी आक्रमक होत पोलिसांवरच दगड आणि विटांचा मारा केला. परिस्थितीचं गांभीर्य ओळखून पोलिसांना नाईलाजानं या जमावावर गोळीबार करावा लागला. पोलिसांनी केलेल्या या गोळीबारात आतापर्यंत 50 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झालाय आणि 170 पेक्षा जास्त लोक गंभीर जखमी झालेत. या घटनेचे पडसाद पाकिस्तानच्या इस्लामाबाद आणि लाहोर शहरात देखील उमटले. तिथल्या संतप्त आंदोलकांनी वाहनांची तोडफोड करून पाकिस्तान सरकार इस्लाम विरोधी असल्याच्या घोषणा दिल्या. सिंधचे गृहमंत्री झियाउल हसन लांजर यांनी अतिरिक्त पोलीस महासंचालकांकडून या घटनेचा अहवाल लगेच मागवून घेतला. या घटनेच्या चौकशीसाठी न्यायालयीन चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे. हा गोळीबार फक्त पोलीस सुरक्षेच्या कारणास्तव केला गेला की अमेरिकेच्या दबावापोटी, आता हे चौकशीनंतर समोर येईल. मात्र या घटनेमुळे पाकिस्तानमधल्या अनेक शहरांमध्ये तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं. तर पाकिस्तानी पोलिसांना आपल्याच लोकांना का मारलं याचं कारण तुम्हाला समजलंच असेल. या सगळ्या घटनांबद्दल तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सोबतच आपल्या विशेष भारीच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.